दिल्लीत कालपासून एका भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण एका बाजूला विरोधी पक्ष सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत, विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आणि दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जातात. भेटीचे फोटो समोर येतात आणि त्यानंतर अनेक चर्चांना सुरुवात होते. ही फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीची नियमित भेट होती का, की या भेटीमागं आणखी काही मोठं राजकारण दडलं आहे? सीमांकन विधेयकापासून ते महाराष्ट्राच्या आगामी राजकीय समीकरणापर्यंत या एका भेटीकडे इतक्या वेगवेगळ्या नजरेतून का पाहिलं जात आहे आणि या भेटीचा खरा राजकीय अर्थ नेमका काय असू शकतो, याचाच सविस्तर उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. दिल्लीमध्ये राजकारण कधीच फक्त दिसतं तसं नसतं. विशेषतः जेव्हा शरद पवारांसारखा मोठा नेता एखादी भेट घेतो तेव्हा त्या भेटीकडे केवळ औपचारिक कार्यक्रम म्हणून पाहिलं जात नाही. कारण शरद पवार यांची संपूर्ण राजकीय कारकीर्दच पडद्यामागच्या राजकीय संवादासाठी ओळखली जाते. त्यामुळे संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार तसेच सोबत सुप्रिया सुळे यांची भेट झाल्याचे फोटो समोर आले आणि काही मिनिटातच राजकीय चर्चांना वेग आला. कारण वेळही तशीच होती. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या तोंडावर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत होते. त्याच्या आदल्या दिवशी शरद पवार जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी पंतप्रधानांची भेट झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक होतं. पहिला प्रश्न म्हणजे या भेटीत नेमकं काय झालं. सुरुवातीला कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही, त्यामुळे विविध प्रकारचे अंदाज बांधले जाऊ लागले. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे आंदोलकांचे मुद्दे घेऊन मोदी यांच्या भेटीसाठी गेले असा अंदाज बांधला गेला. कारण काल अभिजित दिपके यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. किंबहुना काहींनी ही भेट सीमांकन विधेयकाशी जोडली. कारण संसदेत भविष्यात येणाऱ्या या महत्त्वाच्या विधेयकासाठी भाजपला काही विरोधी पक्षाच्या पाठिंब्याची गरज लागू शकते अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेतील 8 खासदार आहेत. त्यामुळे या संख्येलाही राजकीय महत्त्व प्राप्त होतं. याआधी सुप्रिया सुळे यांनी जागावाढीची लेखी हमी मिळाल्यास सीमांकन विधेयकाला सशर्त पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे या भेटीपलीकडे त्या संदर्भातही पाहिलं जाऊ लागलं. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे एनडीएमध्ये जाण्याचा किंवा कोणत्याही विलिनीकरणाच्या चर्चांना नकार दिला आहे. त्यामुळे भेट झाली म्हणजे राजकीय युती ठरली असा निष्कर्ष काढणं योग्य ठरत नाही, पण शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान काही वेळानं या भेटीमागचं अधिकृत राजकारण समोर आलं. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातील कृषी आणि जलव्यवस्थापनाशी संबंधित प्रश्नावर निवेदन दिलं. हे निवेदन फक्त औपचारिक नव्हतं. त्यात 3 महत्त्वाचे मुद्दे होते. पहिला मुद्दा होता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मिळणाऱ्या मदतीचा. अनेक कुटुंबांना 1 लाख रुपयांची मदत वर्षानुवर्षे मिळत नाही. गुंतागुंतीची प्रक्रिया आणि प्रशासकीय विलंब यामुळे ही कुटुंब अडचणीत राहतात. पवारांनी ही मदत थेट डिजिटल पडताळणी करून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली. दुसरा मुद्दा होता जलजीवन मिशन सारख्या प्रकल्पांचा. हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर होतो, पण अनेक ठिकाणी कामं अर्धवट राहतात. भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि कंत्राटदारांचा निष्काळजीपणा यामुळे ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण होत नाहीत. त्यामुळे थर्ड पार्टी ऑडिट करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता MSPचा. केंद्र सरकार 23 पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करतं, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्या दरानं खरेदीच मिळत नाही. विशेषतः सोयाबीन, कापूस आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा हिस्सा व्यापाऱ्यांकडे कमी दरात माल विकायला भाग पाडतो. त्यामुळं MSPला कायदेशीर हमी मिळावी ही मागणी पवारांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या समोर मांडली. आता इथे एक वेगळा राजकीय प्रश्न निर्माण होतो. जर भेटीचा उद्देश शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे हा होता, तर त्याच वेळी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर चर्चा झाली का, याचं उत्तर अद्याप कोणाकडेही नाही. कुठेही अधिकृतपणे अशा चर्चेचा उल्लेख झालेला नाही. म्हणजे चर्चा झाली नाही असंही म्हणता येत नाही आणि झाली असंही म्हणता येत नाही. दिल्लीच्या राजकारणात अनेक चर्चा बंद दरवाजाआड होतात, त्या लगेच सार्वजनिक होत नाहीत. त्यामुळे या भेटीत नेमकं काय बोललं गेलं हा प्रश्न अजूनही कायम आहे. याच ठिकाणी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील वैयक्तिक संबंध समजून घेणं गरजेचं आहे. सार्वजनिक व्यासपीठावर दोघेही एकमेकांवर टीका करतात. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरल करप्ट पार्टी असं म्हटलं होतं. 2024च्या प्रचारात भटकती आत्मा असा अप्रत्यक्ष उल्लेखही केला होता. दुसरीकडे शरद पवार यांनीही मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर कठोर टीका केली. पण या सगळ्या राजकीय संघर्षाच्या पलीकडे दोघांमध्ये वैयक्तिक संवाद कायम राहिला आहे. 2015 मध्ये बारामतीत नरेंद्र मोदींनी सार्वजनिकपणे शरद पवारांच्या अनुभवांचं कौतुक केलं होतं. 2017 मध्ये त्यांना पद्मविभूषण देण्यात आला. राष्ट्रीय प्रश्नांवर पवार अनेकदा थेट पंतप्रधानांची भेट घेतात. त्यामुळे ही परंपरा नवीन नाही. मात्र प्रत्येक भेटीची वेळ आणि राजकीय पार्श्वभूमी वेगळी असल्यामुळे तिचे अर्थ वेगवेगळे निघतात. महाराष्ट्राच्या राजकारणात दृष्टीनं पाहिलं तर या भेटीचं आणखी एक महत्त्व आहे. राज्यात आधीच अनेक राजकीय समीकरणं बदललेली आहेत.
शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, नवीन आघाड्या तयार झाल्या. त्यामुळे कोणताही मोठा नेता दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटला की लगेच नवीन समीकरणांच्या चर्चा सुरू होतात. पण वास्तवात प्रत्येक भेट म्हणजे राजकीय करार असतोच असं नाही. अनेकदा राज्यातील प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा भेटी घेतल्या जातात. तरी सुद्धा राजकारणात प्रतीकांना खूप महत्त्व असतं. काल आंदोलनात उपस्थिती, आज पंतप्रधानांची भेट या दोन घटनांनी विरोधकांच्या राजकारणात आणि सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीतील नवा चर्चेचा विषय निर्माण केला आहे. कारण जनतेला केवळ अधिकृत निवेदनांपेक्षा त्या मागचं राजकारण जाणून घ्यायचं असतं आणि म्हणूनच या भेटीची चर्चा एवढी मोठी झाली. सध्या उपलब्ध माहितीनुसार या भेटीचा केंद्रबिंदू शेतकरी, कृषी आणि जलव्यवस्थापनाशी संबंधित प्रश्न असल्याचं सांगितलं जात आहे. पण संसदेचं अधिवेशन, सीमांकन विधेयक, विरोधकांची रणनीती आणि राष्ट्रीय राजकारण यामुळं या भेटीकडं राजकीय नजरेनं पाहणंही स्वाभाविक आहे. मात्र अधिकृत पुरावा नसताना कोणताही ठाम निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. राजकारणात अनेकदा भेटींचा खरा अर्थ काही आठवड्यांनी किंवा काही महिन्यांनी समोर येतो. म्हणूनच या भेटीचा अंतिम अर्थ आजच्या या एका फोटोमधून किंवा एका निवेदनातून ठरणार नाही. पुढील काही दिवसात संसदेत सीमांकन विधेयकावर काय भूमिका घेतली जाते, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार काय निर्णय घेतं आणि महाराष्ट्रातील राजकीय हालचाली कोणत्या दिशेने जातात यावर या भेटीचं खरं महत्त्व अवलंबून असेल. त्यामुळे सध्या एकच गोष्ट निश्चित आहे, दिल्लीला झालेली ही भेट संपली असली तरी तिच्या भोवतीचं राजकारण अजूनही सुरू आहे आणि पुढचा मोठा ट्विस्ट कधी येईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल. तुमच्या मते शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या या भेटीत या आंदोलनावर चर्चा झाली असेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.